महाराष्ट्रातील सर्वात मोठा मंडप डेकोर एक्स्पो प्रदर्शन कोल्हापूर येथे आमचा भव्य आणि दिव्य सत्कार केला। कोल्हापूरवासियांचे खूप खूप आभार। त्यांच्या अमृत हस्ते संगीतताईंच्या अमृत हस्ते हा सत्कार सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय। मंडळी, सांगायला अभिमान वाटतोय की जाधव परिवारानं हा जो मंडप व्यवसाय आज या आमच्या कन्यांच्या रूपाने साकारलेला है, समाजासाठी तुम्हारा सगळ्यांसाठी एक अतिशय मोठा आदर्श है, एक बहुत बड़ा आदर्श है हम सब के लिए कि छोटी आयु में इन बच्चों ने समाज के लिए एक बहुत ही बड़ा योगदान देने की सोची है, ठान ली है। ये बहुत बड़ी गर्व की अभिमान की बात आदरणीय डॉक्टर संगीताताई निंबाळकर यांच्या अमृत हस्ते हा या सगळ्याच आमच्या भगिनींचा सत्कार इकडे होतोय, जाधव परिवाराचा सत्कार होतोय। तुमच्या जोरदार टाळ्याने आशीर्वाद आपण या सगळ्यांना देऊया। आपल्याला माहिती आहे मंडप व्यवसाय करताना किती अडचणींना सामोरं जावं लागतं, वेळेचं बंधन नसतं, 24 तास आपल्याला कोणाचाही फोन आला, एक कार्य हे आहे तर दुसरं कार्य आहे, अशा प्रत्येक कार्यामध्ये आपल्या मंडप व्यावसायिकांना रात्रीचा दिवस करावा लागतो आणि तो रात्रीचा दिवस करणारे अगदी अतिशय लहान वयामध्ये हातात पार घेऊन आणि त्याचबरोबर हा मंडप व्यवसाय घेऊन आज आपलं ध्येय जे आहे ते निश्चित करतायत आमची जाधव फॅमिली। जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊया जाधव परिवारातल्या सगळ्या सदस्यांना। आमच्या मंडपम 2026च्या माध्यमातून आमच्या संपूर्ण मंडपम परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा, आशीर्वाद आमच्या जाधव परिवाराला। हे मंडपवाल्यांचा सत्कार आहे आणि मंडपवाले समोर बसलेले आहेत माझ्या मध्ये, तरी पण एवढी शांत आहे आणि मंडपवाल्यांनी माता केली आमची सुरुवात आमची झालेली सगळी इथं बसलेल्या ही प्रत्येकाला जाण आहे याची। आपण आदरणीय कैलासवासी प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांची प्रेरणा घेऊन हे काम करतो। आता आपण ह्या बघतो यांना आपण यांचं वय काय आहे, तर असं निश्चित केलेलं आहे आपण की यांना 1 लाख रुपयाची मंडप व्यवसायातलं जे काही साहित्य लागेल तर त्यांनी चॉईस करावं आणि आम्ही द्यायचं। कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनच्या वतीनं आणि इथे असलेले आमचे महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी या सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आपण त्यांना 1 लाख रुपये किमतीचं मंडपचं साहित्य आपण त्यांना देत आहे। यासाठी त्यांनी उद्या चॉईस करावी आणि त्यांना उद्याच्या उद्या आपण हे सगळं साहित्य त्यांना द्यायची व्यवस्था करू शकतो।